ही 3 रुपये साईज आहे पर पीस. अच्छा. आणि 4 रुपये साईज पर पीस. अच्छा 4 रुपये थोडी मोठी आहे. काय जम्बो साईजचा रोहू आलाय बघा, बघू शकता तुम्ही. बघा ताजे ताजे मासे इकडे असे विक्रीसाठी ठेवले जातात आणि वजन करून समोरासमोर ताजे मासे दिले जातात. नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या नवीन भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण आलो आहोत तळोजा येथील वल्लभ या गावामध्ये. या गावामध्ये नामदेव पाटील साहेबांचा आहे फिश फार्मिंगचा एक प्लांट. त्या प्लांटला आपण व्हिजिट देऊन त्याचे संपूर्ण डिटेल मध्ये माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर पुढे व्हिडिओ बघा, खूप धमाल मजा मस्ती येणार आहे. आमच्या बरोबर शेवटपर्यंत राहा. हे रमाकांत पाटील दादा आहेत. आता हे आपल्याला दाखवणार आहेत नवनवीन गोष्टी, म्हणजे माशांच्या कशी काय प्रोसेस होते, छोट्यापासून मोठ्यापर्यंत विक्रीपर्यंत काय प्रक्रिया असते, ही गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. तर दादा आता सुरुवातीला आपण काय बघणार आहोत? या दादा आपण तुम्हाला तेलापेचे पिल्ले दाखवू आणि आपण त्याला कसे लोकांना तेलापेचे पिल्ले देतो, कुठले खाद्य देतो हे तुम्हाला दाखवतो. या ठीक आहे. तर चला आता दादा आतमध्ये गेलेले आहेत, आपण सुद्धा आतमध्ये जाऊन बघूया माशांची ही पिल्ल, तिलापीची किंवा अजून दुसरी कुठली पिल्ल कशी असतात आणि पिल्लापासून मोठं होऊन ती विक्रीपर्यंत काय प्रोसेस होते हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. ही टँक आहे, या टँक मध्ये पिल्ल दादा माहिती देतात आता त्याच्याबद्दल. आपण आता ही तिलापीचे पिल्ल आहेत, हे आपल्या तल्यातून आपण काढून ठेवतो सेव मध्ये, याच्यामध्ये स्टॉक करतो, जेणेकरून कोणाला तिलापीचे पिल्ल पाहिजे असेल तर इथं अवेलेबल आहेत. परंतु आपण जर जून पासून बाकी सर्व व्हरायटी जिताडा, रोहू, कटला हे सर्व माशांची पिल्ल लोकांना आणून देतोय. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपले मोठी साईज आहे ती साईज 4 रुपये आहे आणि मीडियम साईज आहे 3 रुपये. असे आपण एक माशांचे पिल्ल एक नगावर विकतो आपण. आता ही छोटी मोठी साईज कुठली ते दाखवू शकाल का तुम्ही? ही 3 रुपये साईज आहे पर पीस. अच्छा. आणि 4 रुपये साईज पर पीस. अच्छा 4 रुपये थोडी मोठी आहे. आता 15 जून नंतर मासे आपली विक्री, खायचे मासे विक्री बंद होईल. नंतर आपल्याला जो खाद्य खर्च आहे तो निघणार कशावर, तर आपण माशांचे पिल्ल देतो, मच्छीचं खाद्य देतो, लोकांना माहिती देतो. आमचे 4 महिने याच्यावर आपले या चालते. आता दादांनी माहिती दिली की पिल्लावळ कशी जमा करतात हे तळ्यामधनं. तिलापीची तर पिल्ल हे तळ्यामधनं जमा करून इकडे घेऊन येतात आणि इकडे लहानाची मोठी करायसाठी प्रोसेस मध्ये टाकून देतात. आणि कोणाला छोटी पिल्ल पाहिजे असेल जे फार्मिंग करतात ते, त्यांना ही इकडनं पिल्ल सुद्धा देतात. आता बघूया माशांची फीड कशी देतात माशांना, त्याबद्दलची माहिती. आपण हा खाद्य आपण स्वतः इथं बनवतो. भाताचा कोंडा, सोयाबीन पेंड, राई पेंड, शेंगदाणा पेंड, जवला बुक्का, मक्का, ईस्ट पावडर आणि ॲग्रीमेंट पावडर, जी माशांना वाढीसाठी प्रोटीनसाठी लागते ती. तर आम्ही असं करतो का जेणेकरून आमच्या मुलांना घेण्यासाठी इझी पडावं म्हणून आम्ही सर्व स्टॉक याच्यात काढून ठेवतो. हे सगळं स्टॉक करून ठेवलेलं या याच्यामध्ये. हा गव्हाचा भुसा आहे. अच्छा. हा भाताचा कोंडा आहे, तांदळाचा कोंडा, कोण भाताचा बोलतो, कोणता हा जवला बुक्का आहे. अच्छा. हा शेंगदाणा पेंड, पत्री पेंड, शेंगदाणा पेंड बोलतात त्याला. हा राईची पेंड आहे. अच्छा, राईचं तेल काढल्यावर जे उडतं ते. आणि ही सोयाबीन पेंड आहे. असे आपण 8-10 क्वालिटीचे खाद्य आपण स्वतः इथं लॅब मध्ये प्रोटीन काढून 26.7 असे प्रोटीन काढलेले आहेत त्याचे. अच्छा. त्याच्यामुळं आता आम्ही अर्ध हे खाद्य वापरतो, अर्ध फ्लोटिंग खाद्य वापरतो. माशांच्या फीडिंगची इथे संपूर्ण तयार केली जाते. या तयारीमध्ये आपण हे बघू शकता, हे आहे फ्लोटिंग फीड. म्हणजे हे पाण्यावरती तरंगतं, पण हे खूप महाग असतं. त्यामुळे यांनी इकडे स्वतः असं एक फीड तयार केलं, याला सिंकिंग फीड म्हणतात, पण हे बुडतं पाण्यामध्ये. त्याच्यामुळे हे एका जाळीमध्ये ठेवलं जातं पाण्यामध्ये. ती जाळी सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि त्या जाळीतनं नंतर मासे हे फीड खातात. आता बघू शकता हा दादा आतमध्ये गेलाय तलावात. ते फ्लोटिंग जाळी जे आहेत त्या जाळीमध्ये फीड ओतण्यासाठी गेलेला आहे. हा फीड त्या जाळीमध्ये होतो, ती जाळी पुन्हा एकदा तलावात सोडण्यात येते या. आणि तलावात सोडल्यानंतर मग मासे बाजूला जमा होतात आणि हे आतमधलं जे त्यांचं जेवण आहे माशांचं ते खायला सुरुवात करतात. बघा जाळी पाण्यामध्ये सोडली आणि लगेच सगळे मासे वरती यायला लागलेत. बघा तुम्हाला दिसत असेल आता किती मोठ्या प्रमाणामध्ये मासे वरती आलेत फीड खाण्यासाठी. तर अशा प्रकारे यांचं फीडिंग चालतं, जे सिंकिंग फीड असतं ते. आता फ्लोटिंग फीड कसं असतं ते आपण बघूया. बघू शकता फ्लोटिंग फीड असतं. हे फीड अशा प्रकारे टाकलं जातं, सर्वत्र पसरवून असं टाकतात, ते संपूर्णपणे पाण्यावरती तरंगतं. नेक्स्ट तुम्ही माशांचं आपल्याला काय दाखवणार आहे दादा?
नेक्स्ट आता माशांचा आपण मासे ताल्यातून कसे काढतो, मासे ताल्यातून काढल्यावर विकायला कसे जाळीमध्ये ठेवतो ते दाखवूया आपण. चला आता आपण मासे पकडण्यासाठी चाललोय तलावामध्ये. थोडा एक्साइटेड आहे मी सुद्धा. तर बघूया कशा प्रकारे हे लोक मासे पकडतात. तलावामधले मासे पकडताना असं मोठे जाळे वगैरे टाकून मी तरी कधी बघितलं नव्हतं. तर वेगळाच एक एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला सुद्धा सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो डिटेलमध्ये. बघूया आता याबद्दल काय वेगळी माहिती सांगतायत, कशा प्रकारे काय टेक्निक वापरून हे लोक मासेमारी करतात इकडे. ते स्वतः पाटील साहेब आपल्या बरोबर आहेत आणि हे मासे कसे पकडायचे, काय यांच्या टेक्निक आहेत ते सगळं आता आपल्याला सांगणार आहेत. बघा जाळं असं छान असं बांधून ठेवलेलं आहे, प्रॉपर शिस्तीत बांधलेलं आहे आणि गुंडाळून, जेणेकरून परत सोडताना त्रास होणार नाही यांना. आता या रशीवरनं आपण पाठवणार का जाळं त्या बाजूला? त्या बाजूला एक माणूस खेचतो, त्या बाजूला आपण दोघे जण सोडणार. अच्छा घे. बघा समोरच्या बाजूला रमाकांत दादा उभे आहेत, या काकांचा पुतण्या, आणि संपूर्णपणे तो जाळी खेचत चाललाय आणि काका इकडनं जाळी सोडत चाललेत. म्हणजे या जाळीमध्ये कुठली कुठली मच्छी लागू शकते आपल्याला? जी लागेल ती ज्या साईजची लागेल, ज्या झाला ज्या साईजचा आहे ना हा हा त्या साईजची मच्छी लागेल. म्हणजे ते सर्व मच्छी घ्यायची आपण, जिवंत लाईव्ह ठेवायची त्याच्यात हा. आणि विकत राहायचं. अरे वा. दिवस गिऱ्हाईक चालतो. सकाळी येतात 9ला गिऱ्हाईक सुरू झाला हा ते संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत कंटिन्यू कस्टमर चालूच असतो. आणि 3 वार मेन. फर्स्ट वार रविवार, सेकंड शुक्रवार, थर्ड बुधवार. बाकीच्या वाराला मग थोडा 5-10 किलो जातोच माल जातो. आणि बाकीच्या या वाराला तुम्ही सांगितलेल्या मेन वाराला किती किलो जाते अंदाजे? 50-60 किलो जातो. अरे वा, 50-60 म्हणजे बरंच झालं. टोटल 5 माणसं काम करतो आम्ही. अच्छा. आणि हे तळ किती खोल असेल अंदाजे? आता 6.5 फूट पाणी आहे. 6.5 फूट. हे थोडं कमी वाटतंय तरी आहे ना? नाही एवढं पाहिजे. आता एंडिंगला हा. 4 फूट पाणी राहतो. 2-2.5 फूट पाणी संपेल मे परत. अच्छा, मग याच्यात आपण पाणी कसं वाढवत राहतो का? नाही, आपला वाटला पाऊस उशीर आहे तर मग 2 बोरिंग आहेत, हा. त्यातलं बोरिंगचं पाणी टाकत राहायचं. त्यात पाणी वाढणार नाही, पण घटणारा प्रमाण थोडा थांबतो. बरोबर. आणि मग माशांना इथे ऑक्सिजन त्या पाण्यातनं मिळतो की आपण वेगळी काय सोय करतो? सोय आहे ना, मोटर ब्लोअर आहे. हा. ते आता काय झालंय जरा बांधलेलं नाहीये ना, तुम्हाला चालू करून दाखवलं ते मोटर ब्लोअर आहे. हा. सर्व 2 HP ची मोटर सिंगल पेजची 22 ब्लोअर देतो. अरे वा. हवेतला ऑक्सिजन पाण्यात विरघळतो. बरोबर. आता आपल्याला ही जाळी अंदाजे किती वेळ ठेवायला लागणार आहे? लाईक थोडी साईडला घ्यायची, थोडा पाणी हलवायचं, दगड मारायची, हा. लगेच मासे लागतात, लगेच काढायचे बाहेर. अच्छा. आणि मग असं कधी होतं का काका की हे मासे संपले इकडचे, काय नवीन लागणार वगैरे असं काय होऊ शकतं का? सांगतो तुम्हाला मी. आता हे जे मासे टाकलेत ना आम्ही, हा. ते जून जुलैला बीज सोडतो. अच्छा. त्यातनं मोठे विकत राहायचे, हा. लहान तसे तल्यात ठेवायचे. आणि मग ते त्यांचं प्रजनन होत राहतं का? नाही, प्रजनन फक्त तिलापिया मासा आहे ना, हा. फंटूस, हा. तो त्याचा प्रजनन होतो. बाकी सर्व बियाणं आणायला लागतात. आणायला लागतं. मग ते माल सर्व कलकत्त्यावर येतो. कलकत्त्यावर. आणि हे किती इंचाचं म्हणजे घ्यायला लागतं आपल्याला? जेवढा चांगला मोठा भेटेल तेवढं त्याची वाढ लवकर होतो. अच्छा. आता भेटतो आपल्याला 1-1.5 इंच 1.25 इंच एवढंच भेटतो. पण अच्छा. आम्ही शक्यतो 2 इंच 3 इंच टाकायचा प्रयत्न करतो, पण मिळत नाही. मग हे शेकड्यावर असतं का? हा, सगळं. ते एक बॉक्स असतो, हा. त्या बॉक्स मध्ये 100 ते 150 पीस येतात. अच्छा. त्याची किंमत 300 रुपये असतो एका बॉक्सची. आणि जिताडा पण नगवर आहे, जिताडा महाग आहे. जिताडा 1 इंच असला तर 10 रुपये, 1.5 इंच असला तर 15 रुपये, 2 इंच असला तर 20-22 रुपये असं आहे ते. एका पीसची किंमत. एका पीसची. सुरुवातीला आपण म्हणजे सुरू केलं तेव्हा एवढे सगळे तलाव आणि फुल प्लॅनिंग करूनच सुरू केलेलं का? नाही, आपले व्यवसाय किराणा दुकानं 2 होती. अच्छा. किराणा दुकानामध्ये बुडलो आम्ही. मग व्यवसाय काय करायचा, तर 5 वर्ष आपली शिकून गेली. मग आम्ही ट्रेनिंग घ्यायला कोपरला जायचो. तिथं काही अधिकाऱ्याचे त्याही मार्गदर्शन आता आम्हाला दिलं. आम्ही 4,500 लोकांना माहिती दिली, ट्रेनिंग दिली. अरे वा. आणि किराणा दुकानावरनं इकडे म्हणजे खूपच बुडलो. किराणा दुकानात कमीत कमीत त्या काळात म्हणजे 30 वर्षापूर्वी 5-6 लाख म्हणजे आता 50 लाख होतील ते. त्याच्यात बुडलं ना, मग या व्यवसायाकडे लागलो. हे कसं आहे, रोख पैसा आहे. बियाणं काय एवढं महाग नाही, हा. पण त्याचं संगोपन, फीड, पाणी मेंटेन, या सगळ्या गोष्टी जर ज्या मच्छी शेतकऱ्याला समजल्या तर तो यशस्वी झाला समजा. अच्छा. म्हणजे कोणाला तर माहिती पाहिजे असेल तरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो ना? येतात चिकार डोंबिवलीची लोक येतात, मुंबईचे भरपूर लोक येतात. अरे वा. तुमचा अनुभव कामाला येतो म्हणजे सगळ्या. पण एवढं कष्टाचं काम आहे. हा. विशाल बाबा कोणाचा चांगला जॉब असेल, 50-60 हजार पगार, लाख रुपये पगार असेल, त्याने याच्यात पडू नये. कारण आता आम्हाला पगार किती बसतो, 30-40 हजार पगार बसतो. मच्छी खायला भेटतो, अंडी खायला भेटतात. दोघे जण आम्ही काका पुतणे आहो.
आणि 2-3 माणसं काम हे करतात. प्रकल्प छानच आहे, मी बघितला ना, जागा पण छान आहे. सुरुवातीला आपले किती तलाव होते दादा चालू केलं तेव्हा? तलाव 2 होते, आता टोटल 5 केलेत आम्ही. 5 तलाव, 2चे 5 आपला झाले. स्वतःचा एक आहे हम्म. आणि 3 भाडेशे आहेत. अच्छा अच्छा, तो एक आहे त्याच्यात 2 आपण सिमेंटचं टाकून केलेले ते ते. पार्टिशन केलं दुसऱ्या माशासाठी. हा हा मेन रखवाले आहे या धंद्यात. आता अच्छा. 2 माणसं झोपायला असतात घरी आपले, कामाला आहेत ते कामगार, आणि आपला एक मुलगा झोपायला येतो. लक्ष देणं गरजेचं हे आपल्या शेतीसारखंच झालं, म्हणजे शेती शेतीसारखं. व्यवसायात असतं तसं. शेतीपेक्षा कठीण आहे. अच्छा. आता पाणी मेंटेन सुद्धा, पाणी थोडंसं पाणी डार्क झाला त्याच्यात मग जिओलाईट वगैरे देतो आम्ही. जिओलाईट दिलं तर पाणी क्लिअर होतो. छोटो मासे काढायला गेले का तो तिथे आत? नाही, पाणी जरा हलवाला पाणी मासे पलाचा जायला लागतात. आणि डोंबोली पासून, मुंब्रा, वासी पासून गेल्या कधी येतात मच्छी घ्यायला, जिवंत लाईव्ह मच्छी. हा नाही, लाईव्ह मच्छी म्हटल्यावर काय होतं, सगळ्यांचंच मन हे होतं ना खाण्यासाठी. आणि हे मासे बस, एकमेकांना घे. खात नाही का हो? मासे खाणारा 2च मासे आहेत, एक जिताडा हा आणि एक गोड्या पाण्यातल्या नदीतला शिवडा. शिवडा. ते जिवंतच मासे खातात, बरोबर. ते फीड वगैरे खात नाही. आता मी 2-3 कस्टमरशी बोललो ना, ते बोलतात की समुद्राच्या पाण्यात जे मासे असतात ना, त्याच्यापेक्षा याची चव खूप छान आहे. तर त्याचं काय? समुद्राच्या माशांची चव भारी आहे, पण ते जर फ्रेश समुद्रात काढले खायला मिळाले हा. तर सर्वात ते उत्तम. पण आता बोट 15-15 दिवस, महिना समुद्र लॉन्च मध्ये जाते, बर्फाच्या साह्याने बाहेर मासे 15-20 दिवसांनी, म्हणजे महिना 1.5 महिने मासे विकले जातात. त्याच्यामुळे त्याची टेस्ट कमी होतो. बरोबर. ते बर्फाच्या साह्याने राहतात. हे जास्त खोल नाही, तो उभा राहिला पोरगा एकदम. जास्त साईडला आहे उभा, इकडे हा. खोल इकडे. एवढं पाणी आम्हाला एवढं लागतं, एवढं लागलं ना हा तर महाजाल फिरवलं आम्ही. कधी मागे आले तर पुन्हा आलं तर मी या, हा महाजाल जर फिरवलं तर महाजालामध्ये 150-200 किलो माल येतो. हा. मग त्यातनं मोठा 30-40 किलो माल घ्यायचा, बाकी माल पलटी करायचा. अच्छा. याचा असं आहे, याचा माल विकावाच लागतो. हे जाल्याचा करंटला याला फास्ट लागतो. हा याचा माल सोडून जमत नाही त्याला. परत सोडता येत नाही काय, ते कपडे बिपले निघतात ना त्यांचे, हा, आजारी होतात मासे. गिऱ्हाईक भरपूर, मार्केट कमवलं आपण इथं. हा, कारण मी बघितलं आता, पण ते 12 किलोमीटर लांबून आलेले ना दादा. हो, हा. निरे गाव, निरे नेरेचे. नेरे. काकांनी आता नेट गोळा करायला सुरुवात केली आहे, सगळी जाळी परत खेचतायत. आणि इकडे या सळईला पाण्यामध्ये तशी जाळी बांधून ठेवलेली आहे बघा. त्याच्यात मासे ठेवायचे जीवन. त्याच्यामध्ये जिवंत मासे ठेवणार आहेत काका. आता जाळं ओढायचं काम सुरू केलंय. जाळ्याला बघा मासा लागलेला आहे इकडे, तिलापिया मासाच आहे हा. असे मासे इथं जाळ्याला लागलेले आहेत. याला करंट जाळं म्हणतात ना? हा, करंट झालं. करंट जाळं आहे. याला दुसरा शब्द आपल्या गावठी भाषेत भिसा बोलतो. भिसा. आणि करंट जाळं म्हणजे मासे सगळे ओढले जातात म्हणून करंट नाही, जाळं. याच्या अंगावर मासा गेला जवळ ना, हा. तो खेचला जातो, त्याला लगेच त्याला म्हणून करंट झालं नाव ठेवलंय. अच्छा. बघ, स्लिप जाळ्यामध्ये हा मासा लागलेला आहे, तिलापिया आहे ना? तिलापिया. रोहू मासा सुद्धा आलेला आहे इकडे. पाणी शेवटा आहे ना, ताकद नाही लागत त्यासोबत. तर हा कुठला मासा आहे? कटला. गेला. बडा रुआ आता गया, ताकद लागत है ना. बघा, कटला मासा आहे. नहीं, जाल का सवाल नहीं. उसको मैं खींचा, उसको ताकत मिला, मैं जिल्ला छोड़ना होता था. ले काय परत सोडला दादा मासा? ते लहान आहेत. छोटा होता काय? अच्छा. बघा, छोटा मासा परत सोडतं ते. कसे मासे अडकलेत बघू शकता तुम्ही, एक एक. हा रोहूच आहे ना? हे तिलापीत ना? वेगळी जाते का? जाला कशा. हे काटे वगैरे लागतात काय? काढ हो, लागतात. सांभाळून काढायला लागतं म्हणजे. काय ना, आम्हाला फक्त जिवंत ठेवतो, मग त्यांना नाजूक करावं लागतात. हा 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 गिरायक इथं मेलेला मासा घेत नाही गिरायक. हा हा. तिलापी मासा बघू शकता. तो काटा जोरदार लागतो बघा. तिलापी मारत मासा. नाही, मग? तो हालतो ना, काढता वेळेस तो हालतो. हा हा हा. तो हल्ला का आपल्याला काटा लागतो ते. अच्छा. एक नंबर. हा, जबरदस्त मोठाचा आहे मासा. नाही, 1 आता किलोचा पळाला असेल ना? याच्यापेक्षा मोठा पळाला. याच्यापेक्षा मोठा होता. बघा, याच्यापेक्षा मोठा मासा आता पळाला. तर मासे होतात, पळतात कधी कधी. बघा, जिवंत एक नंबर. पहिल्यांदा बघतोय मी असा एवढा मोठा मासा लाईव्ह काढतायत समोर ना.
रू रू मोठा आले बड़ा रू आहे बस ज्याला खिचा ज्याला लिहो अडकला तुम्ही बोलले त्याप्रमाणे एकदम अडकला. यांचा रेट पण असा आहेत. काय? आता हा मोठा आहे ना तर 440 रुपये. अच्छा. याच्यापेक्षा लहान असला हा तर पाऊण किलो भरत तर तो 400 रुपये आणि एवढा साईजचा असला 360 रुपये. 360 रुपये. हा जो असा एक- बोर्डवर लिहिलाय तो 360 आहे. नाही म्हणजे जेवढा मोठा ना हा तेवढा जास्त रेट भेटतो आपल्याला. अच्छा. आणि टेस्टी पण लागत असेल ना मग टेस्टी. खायला? आता याचा काटा मोठा. हा हा 2 वर्षाचा मासा आहे. 2 वर्ष. एका वर्षात एवढा मोठा होणार नाही. 2 वर्ष तो पळत होता जाळ्यातनं. आता आज नाही सापडला. पळत नाही तो राहिला नाही का पिल्ला चुकून मग तो मोठा होतो. रुको. मासाचा आवाज आहे का? मासा आवाज करतोय बघा. बापरे, आवाज येत असेल तुम्हाला. प्रयत्न केला आवाज शूट करण्याचा पण मासा हा एकदम वेगळ्या प्रकारचाच आवाज करतोय. जरी जर 30 किलो माल आले ना तरी होईल. आपल्याला लागतं ना. आता माशाने काटा मारला. त्या काट्याचं तुम्ही बघू शकता रक्त आलेलं आहे. हो मोठे मोठे रोहू भेटलेत बघा. ते सगळे आता वेगळे केले जातात. विकण्यासाठी त्या दुसऱ्या तळ्यावर घेऊन जाणार आहेत आता इकडनं. सगळे रोहू आहेत ना हे. नहीं कस्टमर और भी है लेकिन आपको भी हा वेगळा कुठला मासा गेला? हा ब्रिगेड आहे. हा स्वस्त आहे. ब्रिगेड. हा ब्रिगेड आहे. हा स्वस्त आहे. स्वस्त हा आहे 240 रुपये. देखता है अभी अच्छा. 2 किलो तो मिलेगा लगभग। रूल आले डिमांड. जेवढे काढल्यात ना दो तर 10 मिनिटात खलास. संपणार लगेच. आणि नंबर फोनवर नाही घेत. हा इकडे आल्यानंतर. ज्याही फोन केला त्यांना तर फोन करणार. तो अच्छा. आला नंबर लावला लवकरच भेटेल. पक्का हो गया। टोटल किती मासे लागले काका आपले? 12-13 किलो. 12-13 किलो मासे लागलेले आहेत. आणि आता घाईघाईत काढलं म्हणजे जास्त प्रॉपर अशी फिशिंग केली नाही काकांच्या म्हणण्याप्रमाणे. प्रॉपर केली ना तर अजूनही माल लागतो. ते जरा संभावून जायला लागतं वरती जाताना. घसरट आहे थोडं. बुटामुळं स्लिप व्हाल तुम्ही. हा शूज आहेत ना त्याच्यामुळे थोडं स्लिप होतं इकडे. तर बघितलं असेल आता कसं जाळं टाकलं ते तुम्हाला दाखवलं. प्रयत्न तर करतोय सगळं दाखवण्याचा. आता ते कसे विकतात काट्यावरती ते एकदा दाखवतो. जावा आता. स्टोअर कुठे करतात ते तुम्हाला दाखवतो. बघा इकडनं एक मासा पकडलेला आहे. रूपचंद मासा आहे हा. रूपचंद बोलतो ना याला. पापलेट रूपचंद. हा तर या दादा बघा मासे पकडायचा प्रयत्न करतोय दादा. आता इकडे काढून ठेवलेले मासे कसे पकडतात हे ते दाखवतोय आता आपण. बस हे बघा अशा प्रकारे मासा काढलेला आहे. आणि जिवंत मासा आहे. काल रात्री काढून ठेवलाय कारण दिवसा हे मासे येत नाहीत जाळ्यामध्ये असं दादांचं म्हणणं आहे. अरे वा हे अलग ही टेक्निक आहे ना पकडणे का. तर चला आता हे मासे बघून झाले. आता पुढे दादा काय दाखवतात ते बघूया. इतना सारा मच्छी बघा किती सारे मासे काढून ठेवलेत. बरेच मासे टँक मध्ये काढून ठेवलेले आहेत. या टँक मध्ये जेव्हा पावसाळा असतो त्यावेळेला आय थिंक कोळंबीचं सगळं हे केलं जातं. इकडे प्रजनन केलं जातं. सॉलिड ना. चलो थँक्यू दादा. कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि त्यांचे रेट्स काय आहेत हे सगळ्या बोर्डवर लिहिलेलं आहे. या सगळ्या प्रकारच्या माशांची हे शेती करतात इकडे. आणि याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे. म्हणजे कॉन्टॅक्ट करून तुम्हाला कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू सुद्धा शकतात. या तळ्यामध्ये जाळे टाकून आता आपण मासे काढले आणि आपण आलो आता बाजूच्या तळ्यामध्ये. या बाजूच्या तळ्यामध्ये इकडे पिंजरे ठेवण्यात आलेले आहेत म्हणजे जाळी ठेवण्यात आलेली आहे. आता बघा रमाकांत दादा घेऊन आलेले आहे ती जाळी भरण्यासाठी. बादली भरून मासे ते बघा त्या बकेट मधले सगळे मासे त्या जाळीमध्ये ठेवण्यात आले आहेत. आता जसा कस्टमर येईल तसे हे मासे कस्टमरला विकले जातील. हे बघा कस्टमर सुद्धा वाटच बघत होते की कधी मासे हे काढतायत बाहेर आणि आपण कधी विकत घेतोय. थोड्या वेळानंतर गरमी खूप वाढेल. आता गरमीचे दिवस आहेत तर माशांसाठी ते पाणी थंड राहावं म्हणून बोरवेलचं पाणी अशा प्रकारे इकडे टाकलं जातं. बघा ताजे ताजे मासे इकडे असे विक्रीसाठी ठेवले जातात आणि वजन करून समोरासमोर ताजे मासे दिले जातात. जास्तीत भाई चालेल 800 ग्राम. आम्ही दिवसभर मासे विकतो त्याच्यामुळे मासा इजा होऊ नये म्हणून आपण तळ्यातल्या पाण्यामध्ये एका जालीमध्ये तू ठेवतो. कारण दिवसभर गिराक चालू होतं त्याच्यामुळे त्यांना थांबव वेळ नाही थांबण्यासाठी
तर लगेच आम्ही काढून देतो. अच्छा, म्हणजे ही जाळी बघू शकता. या जाळीमध्ये दादा बोलतायत की लाईव्ह फिश म्हणजे ते तळ्यामधनं काढतात आणि याच्यामध्ये ठेवतात, करतात. स्टॉक करून ठेवतात. आणि याच्यामध्ये स्टॉक केल्यानंतर जेव्हा कस्टमर येईल तेव्हा या जाळीमधनं काढून कस्टमरला इमिजिएट वजन करून दिलं जातं, असा जसं आता आपण वजन केलंय. बघा आता कस्टमर आलेले आहेत, त्यामुळे दादा याच्यामधनं आता मासे शोधून काढतायत बाहेर त्यांना देण्यासाठी. 3 असे मासे काढलेले आहेत बघा या जाळीमध्ये. आता याचं वजन करतील. 12 किलोमीटर नेऱ्यावरून आले आमचे मित्र. 12 किलोमीटर लांब. बघा हे 12 किलोमीटर लांबून आलेले आहेत हे कस्टमर. आता त्यांच्याशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. बघा सगळे जिवंत मासे इकडे दिले जातात. बघा या बकेट मधनं परत त्या जाळीतनं काढून आणले बाहेर. तर ही कुठली मच्छी टाकलेली दादा? तिलापी. हा 230 रुपये कापूस. चालेल ना? द्या त्यांना. कॅश आहे ना? बघा इकडे विकलं जात आहे. आणि वरती ही झोपडी टाईप वाटते, एक हट आहे इकडे छोटस. या शेड मध्ये आपल्याला मासे कटिंग करून दिले जातात आणि पैसे सुद्धा हे काका तिकडेच कलेक्ट करतात, कारण यांची संपूर्ण घाई असते मच्छी कस्टमरला देण्याची. बघा हा कुठला मासा आहे दादा? रोहू. रोहू मासा आहे. 850 नमस्कार साहेब, आपलं नाव? नमस्कार, अशोक ठाकूर. अच्छा, आपण कुठनं आलात इकडे? आता मी नेऱ्यावरून आलेले आहे. नेरे म्हणजे इकडनं तरी किती लांब असेल? इथून कमीत कमी 12-13 किलोमीटर. 12 किलोमीटर तुम्ही फक्त मासे घेण्यासाठी आले? म्हणजे एवढा यांच्या माशाचा दर्जा छान आहे का? क्वालिटी अतिप्रतिम, एकदम प्रतिम. टेस्ट पण चांगली आहे, स्वच्छ पाण्याची मच्छी आहे. अच्छा, आणि खायला त्यांची टेस्ट चांगली लागते. नाही खरंच हे आता बघतो तर आहे मी आता कस्टमर सुद्धा बघितले ना मगाचपासून आलेत सगळे जोरदार. आणि मी नेहमी येतोय. अच्छा, 12 किलोमीटर लांबून येतं. आणि विशेष अशी कुठली स्पेशल मच्छी इकडे? स्पेशली तर तिलापिया काला मासा एकदम टेस्ट चांगली आहे. टेस्ट चांगली कोलंबी सुद्धा मिळते, पण ते मला बोलले ते 20 तारखेच्या तुम्ही पुढे या, पण ते आता अवेलेबल नाहीये. त्याच्यामुळे चला हे घेऊन जावं आता. नाही गोष्ट खरी आहे. त्याला इथे किती वर्षापासून येतोय आपण आता मासे घ्यायला? मी कमीत कमी 3-4 वर्षापासून येतोय. अरे बापरे, म्हणजे तुम्हाला जास्त चांगली आवडले चवची. म्हणजे आता हे मासे खाल्ल्यानंतर तुम्ही समुद्राचे मासे खाणं जरा कमीच केलं? नाही फार कमी. ते खार याला टेस्ट चांगली आहे आणि फ्रेश आहे. समुद्राचे मासे कसे स्टोरेजचे मासे असतात, 15 दिवसाचे, 20 दिवसाचे, 10 दिवसाचे, त्याच्यामुळे त्याला टेस्ट नाही. बरोबर, याला टेस्ट चांगली आहे. चालेल, धन्यवाद दादा. ओके, थँक्यू. बघा मासे घेतले आणि इकडे मासे साफ करण्याचं, क्लीन करण्याचं काम सुरू केलेलं आहे दादानी. हे बघा याची खवलं काढली जात आहेत आणि नंतर याला छान असं कटिंग करून दिलं जाईल. तर दादा इथे मासे कटिंग सुद्धा करून दिले जातात का? हो, कारण आता जे फ्लॅट मध्ये राहतात किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतात तिथे कापायची काही सोय नसते. त्याच्यामुळे त्याहीच आम्हाला सांगितलंय का माणूस तुमचा ठेवा, त्याला वाटल्यास आम्ही वरचे पैसे देऊ, पण ते कापून दिले तर चांगलं होईल. त्या अनुषाने ते 20 रुपये कटिंग चार्ज ते मुलांचे असतात, असं आहे. अच्छा, बघा इकडे सगळे खवले काढून झालेले आहेत माशांचे, असे खाली ठेवलेले आहेत आणि इकडे प्रॉपर अशी कटिंग करून दिली जाते. ज्यांना घरी कट करायचं असेल ते घरी सुद्धा कट करू शकतात. ज्यांना इकडे कट करून पाहिजे, क्लीन करून पाहिजे, ते सगळे इकडे क्लीन करून घेतात. पण मासे एकदम फ्रेश आहेत. आता दादा बोलले त्याप्रमाणे दादा समुद्राचे मासे खाणं यांनी बंद केलंय इकडच्या फ्रेश माशामुळे. नमस्कार दादा. नमस्कार. तर आपण आता किती लांबून आले इकडे मासे घेण्यासाठी? कमीत कमी 8 किलोमीटर वरून आले मी. 8 किलोमीटर. कुठलं गाव तुमचं इथे? नेतलंच गाव. नेतलंच. नेतलंच. इकडनं 8 किलोमीटर. यांच्याबद्दल तुम्ही अजून काय सांगू शकता? तुम्ही सगळ्यांनी या आणि इथून मच्छी घेऊन जा. चांगली मच्छी भेटेल तुम्हाला, गॅरंटीची मच्छी भेटेल. अरे वा, चला थँक्यू दादा. धन्यवाद. नमस्कार साहेब. आपण कुठून आलात? आम्ही पिंपळ्यावरून आलो. किती लांब आहे इकडनं? 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटर. म्हणजे मी काय क्वालिटी असेल या दादांची? ताजी मिळते, आणखी चांगलं मिळतंय. अच्छा, तुमची फेवरेट मच्छी कुठली आहे? फेवरेट मध्ये जिताडा, पण ते जिताडा काय मिळत नाही. मग काय कुठे मिळेल ते घेऊन जायचे. हा,
काले मासे वगैरे मग अच्छा, मग आज तुम्ही काले मासे काले घेतले? मासे घेतले. अच्छा, बघा काळे मासे घेतले त्यांनी, म्हणजे याला तिलापी पण म्हणतात काळे हो. मासे. म्हणजे हे सगळे क्लिनिंगचं काम चालू आहे इकडे. बघा हा पाण्यामध्ये उतरलेला तोच तो स्विमर आहे आपला. आणि आता बघा मस्तपैकी खवले काढतायत या माशांचे. त्यानंतर प्रॉपर इकडे कल्ले शेपटी वगैरे कापून प्रॉपर त्याचे पीसेस करून दिले जातात. बघा आताच काढलेलं आहे पिशवीमधनं. आता याला एक मस्त फटका बसेल. फटका बसल्यानंतरच तो मासा शांत होतो, नाही तर मासा काटा मारत असतो हाताला आणि हे खवलं सुद्धा काढून देत नाही. त्यामुळे खवलं काढायच्या आधी त्याला फटका देणं गरजेचं आहे. जिवंत असतं ना हा. हे दादांची झालेली आहे मच्छी. चला दादा, धन्यवाद, तुम्ही माहिती दिली. तो. धन्यवाद. याचे कल्ले काढून ठेवलेले आहेत बघा. याची कटिंग झालेली आहे आणि एक माशाची कटिंग प्रॉपर चालू आहे. खूप कस्टमर आहेत इकडे. तर मंडळी, हे मासे आता कुठून आणले जातात, कसे वाढवले जातात, यांना काय काय खायला दिलं जातं, कशा प्रकारे हे जाळं टाकून मासे पकडतात, कशा प्रकारे इकडे विकतात आणि विकल्यानंतर कटिंग कशी केली जाते, किंवा इकडचे जे कस्टमर आहेत त्या कस्टमरच्या प्रतिक्रिया काय आहे, हे सगळं आता तुम्हाला सांगून झालेलं आहे. तुर्तास हा व्हिडिओ आम्ही आता इथेच थांबवतोय. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा आणि आमचं चॅनल भरभरून सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय शिवराय.